म्हणले मला एक सांगा राधा कशी आली म्हणले चांगल्या पद्धतीने आली का नाही मग मला सांगा अशा भुंड्या कपाळानं वागवा तुम्ही चांगलं दिसत नाही हो कस काय मग आमच्या देवाच्या नावाने या ठिकाणी कपाळ लाल झालं पाहिजे असं मला एक सांगा बर राधा कशी आली चांगली आली 200-400 रुपये 200-400 रुपये घेऊन आली म्हणजे मला पैसे भेटले म्हणजे तुमचं पोट दुखतं का काय पोट दुखायचं काय आणि मग तुम्ही पैसे कस काय मोजले आली बक्षीस म्हणून बघितली है ना माईक धरून बोला या हाताने बोला ते हात तिथंच राहू द्या शाहीर शाहीर मला सांगा कार्यक्रम कशा निमित्ताने आहे निमित्तानं महादेवाची यात्रा आहे आणि त्या यात्रेनिमित्ताने हा कार्यक्रम आहे मग या कार्यक्रमासाठी सोमेश्वराच्या या यात्रेसाठी माझ्या माता बहिणीला आशीर्वाद द्यायला रसिक बांधवांना आशीर्वाद द्यायला आताच्या आता तुम्हाला मला सुद्धा आशीर्वाद द्यायला कुणाला बोलवायचं शाहीर तेवढं तरी सांगा बोला तुमच्या आईला हे बघा एक तर पत्र उडून गेले तर माझं डोकं बिकं फिरवू नका बरं का आणि दात नंतर काढा तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला काय बोललोय आता आडो बोललाय मला तुम्ही माझ्या कान ऐकलंय मी आडो बोललोय आणि मग काय तर आडो बोललोच नाही मी काय म्हणले काय म्हणला आशीर्वाद द्यायला कुणाला बोलवायचंय मग तुम्ही काय म्हणलात बोला तुमच्या आईला आहे का मार खायची निशाणीच आहे का नाही त्यात माझ्या आईचं काय काम आहे इथे अहो तुमची आई माझी काय एकटीची आहे एकट्याची बी नाही महिला मंडळाची सगळे त्यांची पण रसिक बांधवांची त्यांचीच आधी पंच कमिटीची त्यांची पण मग तुम्हाला जिथं जायचं नाही काय झालं अहो मग मला सांगा अंबाबाई माझी कोणची माझी आई कोण आई तुळजा भवानी जोरदार टाळ्या मला वाटलं ह्यांना काहीच कळत नाही काय की म्हणजे तुम्ही अंबाबाईला आई म्हणताय वय त्यांना आई म्हणलं मी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी ही आहे आपली मम्मी आणि पप्पा जेजुरीचा खंडराया जेजुरीचा खंडेराया पालीचा खंडेराया नळदुर्गचा खंडेराया त्या बाळ्याचा खंडेराया आता मला सांगा मम्मी कशी आली पाहिजे चांगली झाली पाहिजे आशीर्वाद देऊन कशी गेली पाहिजे चांगल्या पद्धतीने गेली पाहिजे वडाई ढोल्या खिसू नका शाहीर व्यंकटराव सोनटक्के साहेब मंगेश दादा सोनटक्के इसगावकर लखन कंदारे नांदेडकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस आहे महिला मंडळ जोरदार टाळ्या सोनटक्के साहेबांना मनपूर्वक आभार धन्यवाद त्यांनी दिले 2 हातांनी आई अंबाबाई खंडेराय त्यांना देव 1000 हातांनी सोमेश्वर देव 1000 हातांनी बसा बसा
ज्या पाठीमागून आले त्यांनी पाठीमागेच बसायचे आता है का नाही जागा तर जिथून बसले ज्यांना काळजी कार्यक्रमाची सगळे रसिक बांधव सर्व माझ्या माता बहिणी महिला मंडळ किती गरीब आणि बसलेत बघा ना है का नाही गरीब सारखे बसलेत का नाही मग आता तुम्ही टाळ्या वाजवा त्यांच्या माझ्यासाठी हा टाळी वाजली पाहिजे म्हणून तुमच्यासारखी भक्त आहे आदिमाया शक्ती अंबाबाईला म्हणत आहे कारण देवाला माहिती असतं तुम्हाला काय पाहिजे मला काय पाहिजे पण आपल्याला मात्र माहिती नसतं की देवाला काय पाहिजे म्हणून तुमच्यासारखी भक्त आदिमाया शक्तीला म्हणत आहे अंबा तुला ग देवी तुला अंबा तुला ग माय तुला काय पाहिजे ते सांग ना सांग ना सांग ना सांग ना सपनी येव मला काय पाहिजे ते सांग ना सपनी येव मला काय पाहिजे ते सांग ना सपनी येव मला काय पाहिजे ते सांग ना सपनी येव मला
कुणीतरी सांगा सोनूला झाला मळवटवला ए आई, काय पाहिजे ते सांग ना, सांग ना, सांग ना सपनी मला, काय पाहिजे ते सांग ना सपनी मला, काय पाहिजे ते सांग ना सपनी मला, काय पाहिजे ते सांग ना सपनी मला. अम्मा तुला ग देवी तुला, अम्मा तुला ग देवी तुला, क्षमा काय पाहिजे ते सांग ना सपनी मला, काय पाहिजे ते सांग ना सपनी मला, काय पाहिजे ते सांग ना सपनी मला, काय पाहिजे ते सांग ना सपनी मला. काय पाहिजे ते सांग ना सपनी मला.